लॉग इनचा एपीआय. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जर इथं ट्राय आउट केलं. ठीक आहे, आता मी काय करतो, स्ट्रिंग स्ट्रिंग ठेवतो आणि हिट करतो. ठीक आहे, जर मी हिट केलं तर काय होईल, मला इथं 400 म्हणजे बॅड रिक्वेस्ट. त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याला जो मेसेज तिथं प्रिंट केला होता, ठीक आहे, जो मेसेज आपण तिथं प्रिंट केलाय तो काय झाला त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले झाला. म्हणजे काय होईल, जर युजरने क्रेडेन्शियल चुकीचे टाकले तर काय होईल, त्याला हा मेसेज तिथं नेटवर्क टॅबमध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर जर मी ऍक्च्युअल युजर टाकला, ठीक आहे, ऍक्च्युअल युजर आपण इथं टाकूयात. ठीक आहे, मी इथून कॉपी करतो, पेस्ट, आणि पासवर्ड जर इथून घेतला आणि जर हिट केलं, ठीक आहे, तर आता काय होईल, मला जो युजर लॉग इन झालाय त्याची इन्फॉर्मेशन काय होती त्या ठिकाणी मला रिसीव्ह होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, नॉर्मली आपला जो डेटा आहे, ठीक आहे, तो इथं गेट केला. म्हणजे जर सक्सेसफुली लॉग इन केला तर डेटा भेटेल, अदरवाईज त्याला एरर मेसेज भेटेल. सो आता याच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, हे रिक्वेस्ट बॉडीचा एक इंटरफेस बनवावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्या बॉडीच म्हणजे आपली जी रिस्पॉन्स बॉडी आहे, ठीक आहे, त्याचा एक रिस्पॉन्स क्रिएट करावा लागेल. ठीक आहे, सो आपण काय करूयात, पहिले एपीआय इंटिग्रेट करू ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरफेस राईट करायचे, त्यानंतर एपीआय राईट करायची. सो फर्स्ट स्टेप आपली काय असेल, आपल्याला इंटरफेस क्रिएट करायचे. सो इंटरफेस क्रिएट करताना आपण काय करतो, आपल्या युटिल्स फोल्डरमध्ये आपण काय करतो, आपले इंटरफेसेस क्रिएट करतो. ठीक आहे, सध्या आपल्याकडे इंटरफेसेसची फाईल आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल या ठिकाणी इंटरफेसेस ऍड करायचे आहेत. सो मी काय करतो, इथं एक इंटरफेस ऍड करतो, एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट इंटरफेस. आता या इंटरफेसला नाव द्यायचं आहे आपल्याला. समजा लॉग इन बॉडीचा इंटरफेस क्रिएट करतोय, सो मी काय करतो, क्लासचं नाव कॉपी करतो डायरेक्ट, लॉग इन बॉडी. ठीक आहे, मला फक्त काय करायचं आहे, आय लॉग इन बॉडी, आणि जे पण पॅरामीटर माझे लॉग इन बॉडीमध्ये असणार आहे ते इथं येतील. ठीक आहे, सो पॅरामीटर्स कोणते आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहा, स्वॅगरमध्ये ईमेल पासवर्ड. ठीक आहे, सो इथून कॉपी करतो मी ईमेल, आणि सेकंड आहे पासवर्ड. सो पासवर्ड कॉपी केले मी. याचे टाईप स्ट्रिंग आहे दोन्ही पण, सो दोन्ही पण स्ट्रिंग. ठीक आहे, हा झाला फर्स्ट इंटरफेस. आता सेकंड इंटरफेस आपण क्रिएट करू, जो आहे आपला ऍक्च्युअल रिस्पॉन्सचा इंटरफेस. रिस्पॉन्सचा इंटरफेस म्हणजे काय, आपला हा जो रिस्पॉन्स आलाय त्याचा इंटरफेस. सो क्लासचं नाव आहे आपलं लॉग इन मास्टर. ठीक आहे, सो इथे मी खाली क्रिएट करतो, एक्सपोर्ट इंटरफेस आय लॉग इन मास्टर. हा आपला झाला इंटरफेस. सेकंड आपला रिस्पॉन्स रिटर्न करणार आहे. सो सेव्ह. या ठिकाणी मी लॉग इन आय डी घेतो, लॉग इन आय डी, युजर नेम, पासवर्ड, क्रिएटेड बाय, आणि क्रिएटेड डेट. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण काय केलं, आपले सगळे प्रॉपर्टी या ठिकाणी ऍड केल्या. आता आयडी जो आहे तो आहे नंबर, म्हणजे इंटिजर, सो आपण इथं करतो नंबर. त्यानंतर युजर नेम आहे स्ट्रिंग, पासवर्ड आहे स्ट्रिंग, त्यानंतर क्रिएटेड डेट आहे आपली डेट, आणि क्रिएटेड बाय आपली स्ट्रिंग. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण काय केलं, आपला इंटरफेस क्रिएट केला आपल्या क्लास म्हणजे क्लासमध्ये ज्या प्रॉपर्टी त्यानुसार. ठीक आहे, हा झाला आपला इंटरफेस. म्हणजे आपली झाली फर्स्ट स्टेप, इंटरफेस क्रिएट करायचे.